आता जवळपास विरोधक मुक्तच झालेली आहे संसद। कदाचित काल माननीय अध्यक्ष हे निलंबनाच्याच मूडमध्ये होते, त्या सभागृहांमध्ये येऊन निवेदन करण्याचं आपलं उत्तरदायित्व आहे हे आपण विसरलात की काय? केंद्र सरकारचा एक बुरखा फाटलेला आहे। काल खरं तर मी आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी म्हणजे सुप्रियाताईंचं निलंबन होणं हा एक अत्यंत मोठा चर्चेचा विषय दिल्लीत होता, कारण सातत्यानं 2 वेळा महासंसद रत्न पुरस्कार असेल, सलग 8 वेळा संसद रत्न पुरस्कार असेल, पहिल्या टर्ममध्येच मला 2 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक संपूर्ण परंपरा आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी घालून दिलेली की संसदीय संपूर्ण नियमांचं पालन करून कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही सदस्य हा सभापतींच्या समोरच्या वेलमध्ये सुद्धा जात नाही आणि माननीय पंतप्रधानांनी स्वतः याचा उल्लेख केला। आणि असं असताना जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आग्रही भूमिका घेतली, कांद्याच्या निर्यात बंदीविषयी चर्चा आम्ही मागितली, त्यानंतर तातडीने निलंबन केलं। कदाचित काल माननीय अध्यक्ष हे निलंबनाच्याच मूडमध्ये होते की काय असा हा प्रश्न पडतो। पण या 141 खासदारांच्या निलंबनामुळे केंद्र सरकारचा एक बुरखा फाटलेला आहे आणि एक फार मोठा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे की 2014 साली ज्या माननीय पंतप्रधानांनी संसदेच्या पायऱ्यांवर जे पंतप्रधान नतमस्तक झाले होते, आज त्याच पंतप्रधानांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुम्ही सदनात या, तुम्ही सभागृहात येऊन निवेदन द्या हे जर सांगावं लागत असेल तर नेमका कोणता चेहरा खरा हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण मला आपल्याच माध्यमातून समजलं की काल भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या तरी जबाबदार नेत्यानं हेही विधान केलं की आम्हाला जे काही सांगायचं आहे ते आम्ही जनतेसमोर जाऊन सांगू, आम्ही सभागृहात सांगणार नाही। मग हा प्रश्न आणखी गहिरा होतो की ज्या सभागृहाच्या पायऱ्यांवर आपण नतमस्तक होता त्या सभागृहांमध्ये येऊन निवेदन करण्याचं आपलं उत्तरदायित्व आहे हे आपण विसरलात की काय? हा जनतेच्या मनात प्रश्न आहे। आता जवळपास विरोधक मुक्तच झालेली आहे संसद। म्हणजे या पद्धतीनं विरोधकांचा आवाजच नाही, म्हणजे जर आपण 150 खासदार म्हणालात तर यातले राज्यसभेचे खासदार जर आपण सोडलेत तर प्रत्येक लोकसभेचा खासदार हा साधारणतः किमान 20 ते 22 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो आणि याचाच अर्थ सरकारला 20 ते 22 लाख गुणिले किमान 100 एवढ्या लोकांचा आवाजच सरकारनं दडपून टाकलेला आहे। त्यामुळे मी जे म्हणतोय की या सरकारला फक्त मन की बात करायची, त्यांना जन की बात ऐकायची नाहीये हे कालच्या त्यांच्या कृतीतून स्पष्ट झालं। यामध्ये ही नेमकी काय कारणं आहेत हे येणाऱ्या काळात समोर येईल, पण या निलंबनावरून आपण जसं म्हणतो बाळाची पावलं पाळण्यात दिसतात त्या पद्धतीनं हा प्रश्न मात्र जरूर मनात निर्माण झाला आहे की या पद्धतीनं पुढचं भवितव्य लोकशाहीचं काय असणार आहे याची तर ही चुणूक नाही आहे ना। की मग ज्या बातम्या आपल्याला शेजारच्या चीनच्या बाबतीत ऐकायला मिळतात, ज्या बातम्या आपल्याला रशियाच्या बाबतीत ऐकायला मिळतात, त्याच दृष्टीनं त्याच दिशेनं ही आपल्याही लोकशाहीची वाटचाल सत्ताधाऱ्यांना करायची आहे का हा प्रश्न प्रत्येक सुज्ञ माणसाच्या मनात येणार आहे।